महत्वाची बातमी समोर येते। बनावट कागदपत्रांवरती भारतात राहणाऱ्या किन्नर ज्योती उर्फ गुरुमाला अटक करण्यात आली आहे। किन्नर ज्योतीचं खरं नाव हे अयान खान आहे आणि ती मूळची बांगलादेशची आहे। किन्नर ज्योतीचे 300हून अधिक भक्त आहेत असंही समोर आलंय, तर तिच्याकडे 20 पेक्षा अधिक घरं आहेत असा मोठा खुलासा पोलिसांनी केलाय। अधिक माहिती घेऊया ऋतिक गणकवार यांच्याकडनं। ऋतिक, बरेच वेगवेगळे खुलासे हे गुरुमा संदर्भात झालेले आहेत, काय अधिक माहिती? नक्कीच खूप वेगवेगळे खुलासे आहेत आणि ते तितकेच धक्कादायक आहेत। आपण सध्या ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणून जे गुरुमा आहे तिला अटक करण्यात आलेली आहे। SRAची बिल्डिंग आहे, देवनारचा जो कत्तलखाना आहे त्याच्या बरोबर समोर ही बिल्डिंग आहे। 22व्या मजल्यावरती ही गुरुमा जी आहे ती या ठिकाणी राहत होती आणि ती ज्या ठिकाणी राहत होती त्याच ठिकाणी अनेक जे तिचे भक्तगण आहेत ते तिच्याकडे येत होते, तिचं दर्शन घेत होते। नुसतेच मुस्लिमच नव्हे तर सर्व धर्मीय जे आहेत ते या ठिकाणी तिच्याकडे येत असत आणि आपल्या समस्यांचं निवारण करत असत। एकंदरीत धक्कादायक संपूर्ण प्रकरण म्हणावं लागेल, कारण 30 वर्षांपासून ही महिला या ठिकाणी बांगलादेशी महिला या ठिकाणी राहत होती। आपण या ठिकाणी बघतोय की तीच नुसती राहत नव्हती तर अनेक बांगलादेशी जे आहेत ती या ठिकाणी आणत होती आणि तिचे जे वेगवेगळे बेनामी फ्लॅट्स आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य करत होती आणि मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना कामाला लावत होती आणि या निमित्त त्यांच्याकडून जे आहे कमिशन मिळत होती आणि मोठा जो पैसा जो आहे तिने या माध्यमातून कमावलेला आहे। शेजारी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेला जी रफिक नगर झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमध्ये अनेक बांगलादेशी जे आहेत ते सध्या देखील वास्तव्यात आहे अशी माहिती जी आहे पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। आणि ते जे बांगलादेशी आहेत ते सर्व या गुरुमारे म्हणजेच बाबू अयान खान हिने आणलेले आहेत। एकंदरीत पोलीस जे आहेत ते आता टप्प्याटप्प्याने यावरती कारवाई करत आहे। मात्र एकंदरीत अतिशय धक्कादायक प्रकरण म्हणावे लागेल। ज्या दिवशी या बिल्डिंगमध्ये या तृतीयपंथीयाला अटक करण्यात आली त्याचवेळी एक बांगलादेशी जी आहे तिला देखील अटक करण्यात आलेली होती आणि आता पोलिसांकडून त्या महिलेला डिपोर्ट करण्याचं काम सुरू आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी ऋतिक।